MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणारी एक अतिशय महत्त्वाची आणि तितकीच प्रसिद्ध असलेली परीक्षा म्हणजे PSI पोलीस उपनिरीक्षक या पदासाठीची परीक्षा। महाराष्ट्रातील तरुण या भरतीची आतुरतेने वाट बघत असतो। ही परीक्षा ग्रामीण भागातील तरुणांच्या गळ्यातील जणू टाईटच। शहरी भागातील विद्यार्थी सुद्धा आता या परीक्षेमध्ये मागे राहिले नाही। तर जाणून घेऊया या परीक्षेबद्दल माहिती। पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुष्कळ विद्यार्थी हे विविध नोकऱ्यांच्या शोधात असतात। यापैकी बहुतेक विद्यार्थी हे शासकीय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू इच्छितात, नोकरीसाठी अर्ज भरतात, परीक्षा पण देतात, परंतु खूप जण दुर्भाग्याने कमी पडतात। असे का बरं होत असेल? याचे एक प्रमुख कारण म्हणजे परीक्षेबद्दलची अपूर्ण माहिती। अर्ज करायचा म्हणून करायचा असे करून चालत नाही। आपण ज्या परीक्षेसाठी अर्ज करत आहे, ज्या पदासाठी अर्ज करत आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला माहीत हवी। हाच विषय घेऊन आज मी आले आहे। मी आज आपल्याला MPSC PSI म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक परीक्षेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे। तसेच परीक्षेचे स्वरूप, विषय, अभ्यास कसा करावा व पुस्तके कोणती वापरावी याबद्दल मार्गदर्शन करणार आहे। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। तर चला MPSC PSI पदासाठी लागणारी पात्रता काय आहे हे जाणून घेऊया। ही परीक्षा महिला व पुरुष दोन्ही देऊ शकतात, फक्त त्यांनी खालील काही अटींची पूर्तता करावी। वय, MPSC PSI एज लिमिट, असे सर्व विद्यार्थी की ज्यांनी आपल्या वयाची 19 वर्ष पूर्ण केली आहेत आणि ज्यांचे वय 31 वर्षापेक्षा कमी आहे ते सर्व या परीक्षेसाठी पात्र ठरू शकतात। जाती वर्गानुसार वयोमर्यादेचे आरक्षण येथे लागू आहे। सेकंड पॉईंट, शिक्षण। उमेदवार हा कमीत कमी पदवी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा। पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे उमेदवार हे सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात। शारीरिक पात्रता, पुरुषांसाठी उमेदवाराची उंची कमीत कमी 165 इंच असावी। उमेदवाराची छाती न फुगवता 79 सेंटीमीटर असावी। उमेदवाराची छाती फुगविल्यानंतर 84 सेंटीमीटर। त्याची क्षमता कमीत कमी 5 सेंटीमीटर आवश्यक। महिलांकरिता उंची हे 157 सेंटीमीटर असावी। दिव्यांग उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरू शकत नाही। परीक्षा मुख्यत्वे 3 टप्प्यांमध्ये घेण्यात येते: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि शारीरिक पात्रता परीक्षा। पहिला जाणून घेऊया पूर्व परीक्षा काय असते। ही लेखी स्वरूपाची असून प्रश्न बहुपर्यायी असतात। 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून उत्तर द्यावे लागते। यामध्ये एकूण 100 प्रश्न असून 100 गुणांसाठी ही परीक्षा घेतली जाते। या परीक्षेमध्ये सामान्य क्षमता चाचणी तपासल्या जाते। त्यानंतर आहे मुख्य परीक्षा म्हणजे मेन एक्झाम। पूर्व परीक्षा पास झालेले उमेदवार मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरतात। ही सुद्धा लेखी स्वरूपाची असून पूर्व परीक्षेच्या मानाने थोडे कठीण असते। यामध्ये 2 पेपर असतात। पहिला पेपर 100 गुणांचा असतो, ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेवरील प्रश्न असतात। दुसरा पेपर सुद्धा 100 गुणांचा असतो, ज्यामध्ये मानसिक चाचणी, सामान्य ज्ञान इत्यादी विषयांवर प्रश्न असतात। शारीरिक पात्रता परीक्षा म्हणजे फिजिकल टेस्ट। मुख्य परीक्षा पास झालेले उमेदवार हे पुढे शारीरिक पात्रता परीक्षेसाठी निवडले जातात। यामध्ये लांब उडी म्हणजे लॉंग जंप यासाठी 30 गुण, पुलअप यासाठी 40 गुण आणि धावणे 800 मीटर 2.5 घंट्यामध्ये हे पूर्ण मिळून झाले 100 गुण इत्यादी घटक असतात। ही परीक्षा एकूण 200 गुणांची असते। आता जाणून घेऊया PSI परीक्षेचा अभ्यासक्रम। यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, तर्कशास्त्र यासारखे सब्जेक्ट असतात। याचा तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करणे गरजेचे आहे। मित्रांनो, ही परीक्षा जर आपल्याला पास करायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कठोर परिश्रम। जर मनाशी ठरवलं तर कोणतीही गोष्ट कठीण नसते, हे आपण सर्वांना माहीत आहे। सुरुवातीला शासनाचे 5वी ते 12वीचे पुस्तके आपण वाचू शकतो। तसेच मी या व्हिडिओमध्ये दिलेले पुस्तक वाचून सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता। अभ्यास सुरू करण्यापूर्वी परीक्षेचे स्वरूप जाणून घ्यावे। पूर्वीच्या प्रश्नपत्रिका काढाव्या, त्यातील प्रश्नांचे स्वरूप बघा, त्यानुसार त्या विषयाचा अभ्यास करा। इंटरनेटवर सुद्धा तुम्हाला याबद्दल व्हिडिओ मिळू शकते, त्यानुसार स्वतःच्या नोट्स तयार करून आपण याचा योग्य प्रकारे अभ्यास करू शकता। PSI परीक्षेसाठी पुस्तके कोणते वाचावे? भूगोलसाठी के सागरचा ठोकळा, मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे, भारताचा भूगोलसाठी सवदी सर, चालू घडामोडींसाठी लक्षवेध, NCERTची 5वी ते 12वीची पुस्तके हे पुस्तके वाचून तुम्ही चांगला अभ्यास करू शकता आणि परीक्षा पास होऊ शकता। काही महत्त्वाच्या टिप्स: स्वतःच्या नोट्स तयार करा, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघा, योग्य मार्गदर्शन घ्या, मैदानाची तयारी सुरुवातीपासूनच सुरू ठेवा। मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा, या परीक्षेसाठी ठराविक असे कुठलेही पुस्तक नाही। एकापेक्षा जास्त पुस्तक वापरून किंवा ऑनलाईन अभ्यासातून तुम्हाला स्वतःच्या नोट्स तयार कराव्या लागणार। तसेच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे
जी माहिती आपण वाचणार आहोत ती बरोबर आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला तपासून पाहावे लागणार. आणि एज्युकेशनल व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.